राज ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये टेनिस स्पर्धेचं उद्घाटन, तर आज आणि उद्या टुर्नामेंटचं आयोजन। रणवीर अलाहाबादिया अपूर्वा माखीजाचा माफीनामा, तर आता वादग्रस्त विधानाप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे माफीनामा सादर। इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते दोघं अडचणीत। तुलाबा सिब्स मेट्रो जूनपासून धावणार, तर आता मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। राज्यात नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी कृती गटाची स्थापना, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा। सोमेश्वर कारखान्यातील अपहार प्रकरणी लेखापरीक्षण, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार। 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनिल परबांना निलंबित करावं, संभाजी महाराजांसोबत परब यांनी स्वतःची तुलना केल्यानंतर भोसले घराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांची मागणी। औरंगजेबाच्या कबरीवर पुरातत्व खात्याकडून 6.50 लाख रुपये खर्च, शिवरायांच्या मंदिरावर वार्षिक 6,000 रुपये खर्च होतात, सुनील घनवट यांचा आरोप। औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी बऱ्हाणपूरमध्ये गर्दी, तर असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा। छावा चित्रपटानंतर नागरिकांमध्ये ही अफवा पसरवल्याची चर्चा।